ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 25. गोरक्षनाथास मोहविण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्न निष्फळ. मच्छिंद्रनाथाने गोरक्षास तेथे राहून घेतल्यावर त्याचे मन रमवून त्याने तेथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले. ती आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम करू लागली. तिने त्याच्या खाण्यापिण्याची, निजण्या बसण्याची वेळच्या वेळेस तरतूद ठेवली. त्यास कपडा लत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापरायस कपडे देऊ लागली. गोरक्षनाथास अशी सर्व सुखे मिळत असतानाही त्यास ते गोड लागेना. तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे, तिन्ही लोकात आपण मान्य, अशी आपली योग्यता. ह्या विषय सुखाच्या खांड्यात का पडत आहात? तशात तुम्ही मूळचे कोण आहात? आता कार्य कोणते करीत आहात व अवतार घेऊन कोणते कर्म करवायचे आहे ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे. यास्तव सर्व संग परित्याग करून ह्या काळजीतून मोकळे व्हावे. अशा प्रकारे गोरक्षाने मच्छिंद्रनाथास गुरुस बरेच वेळा सांगितले. त्या करून त्यास विरक्तता उत्पन्न झाली. मग मायापाशात गुंतून न राहता आपल्या मुलुखात जाण्याबद्दल त्याने गोरक्षास वचन दिले. तेव्हा त्यास आनंद झाला. पुढे गोरक्षा समागमे गेल्या वाचून आता मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने तिलोत्तमेस कळविला. पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाही असेही सुचविले. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्हाला कसा नेईल? ते ऐकून आपण त्यास दिलेले वचन आणि गोरक्षाबरोबर झालेले भाषण त्याने तिला कळविले आणि म्हटले, त्याच्याबरोबर गेल्या वाचून सुटका नाही व तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही. अशी दुहेरी संकटात मी सापडलो आहे. आता यास एकच उपाय दिसतो, तो हा की त्यास आपल्या कुशलतेने मोहून टाक. हे ऐकून ती म्हणाली, मी पूर्वीच उपाय करून पाहिले, त्यात कोणतीही कसर ठेवली नाही, परंतु व्यर्थ माझ्या बोधाने व करामतीने काही एक निष्पन्न झाले नाही. हे ऐकून एकदा प्रयत्न करून पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथाने तिला सुचवले. एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीपाशी गोष्ट काढली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेत जातो. तेव्हा तिने त्यास बोध केला की बाळा, मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते. भावाचे तुला पाठबळ आहेच. आता आम्ही अन्न वस्त्र घेऊन स्वस्थ बसू राहणार. गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीनमुद्रेने असे बोलत असतानाही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही. उलट तिला त्याने त्यावेळी स्पष्ट सांगितले, आम्हास त्रैलोक्याच्या राज्याची देखील पर्वा नाही, मग तुझ्या या श्री राज्याची देखील पर्वा नाही. मग तुझ्या या श्री राज्याचा हिशोब काय? ते तुझे खुशाल भोग. आम्ही योगी, आम्हास या भूषणामध्ये मोठेसे महत्त्व वाटत नाही. आम्ही तीर्थाटनात जातो, तेथे सुकृत क्रिया आचरण करून सुखसंपत्ती भोगू, असे म्हणून तिच्यापाशी जाण्याकरता आज्ञा मागू लागला. तिने त्यास पुष्कळ समजावून सांगितले, परंतु तो ऐकेना. सरते शेवटी 1 वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला असता तो तिला म्हणाला, मला येथे येऊन 6 महिने झाले, आता मी येथे जास्त राहणार नाही. तेव्हा पद्मिनी आणखी 6 महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली व आता थोड्यासाठी उतावळी करू नकोस, मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करायची आज्ञा देईल. अशा प्रकारची भाषणाने ती त्याची पायधरणी करू लागली. तिने इतके गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचे म्हणणे अमान्य करवेना. त्याने तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी 6 महिने तुझ्याकरिता राहतो, पण त्या मुदतीनंतर आम्हा जाण्याची तू कधी परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव, म्हणजे ठीक पडेल. मग चैत्र शुद्ध प्रतिपदेस भोजन झाल्यानंतर मी राजकुशीने तुमची रवानगी करून देईल. म्हणून तिने गोरक्षनाथास कबूल केले. ते 6 महिने हा म्हणता निघून जातील असे मनात आणून तो तेथे स्वस्थ राहिला. या गोष्टींना काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षनाथास हाक मारून जवळ बसविले, तोंडावरून हात फिरवला आणि म्हटले, बाळा, माझ्या मनात तुझे एकदाचे लग्न करून द्यावे असे आहे. मग त्या माझ्या सुनेबरोबर हसून खेळून माझी कालक्रमांना तरी होईल. जी फारच स्वरूपवान स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करीन. लग्न समारंभही तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डामडौलाने करीन. तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या. फार दिवस राहू नका. येथे आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे. बाळा, इतकी मी तुझी हौस पुरविलीस म्हणजे झाली. असे बोलून त्याने मोहजालात गुंतावे म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या बुजून पाहत होती, परंतु तिच्या भाषणापासून बिलकुल फायदा झाला नाही. त्याने तिला निक्षून सांगितले, मला कर्णमुद्रिका या 2 बायका आहेत. आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही. असा जेव्हा त्याने तिला खडखडीत जबाब दिला तेव्हा ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली. पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मीननाथास पोटाशी धरून रडत बसू लागली. त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपण वश करू असा तिला धीर देत, तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना. अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढीत असता पूर्वी ठरलेला
वर्षप्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला. त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात मौजा मारण्यात गुंतवायचे, परंतु त्या दिवशी सर्व नगरी हळूहळू लागली. इकडे गोरक्षनाथ शिंगे फावडी इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथास बोलवू लागला. तो त्यांच्या पाया पडून निघण्यासाठी उतावळी करू लागला. तेव्हा तर मैनाकिनी मोठ्या मोठ्याने रडू लागली. तिने म्हटले की, बाळा, तुम्ही दोघेही जेवून जा, उपाशी जाऊ नका. मग स्वयंपाक झाल्यावर गुरुशिष्याने एका पंक्तीने भोजन केले. नंतर तिलोत्तमा राणीने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की, तुम्ही तर आता जावयास निघालात, तर मीननाथास घेऊन जाण्याचा विचार आहे की नाही ते मला सांगावे. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की, त्यांच्याविषयी जसे तुझ्या विचारास येईल तसे आम्ही करू. त्याच्याबद्दल तुझे मन आम्ही दुखवणार नाही. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही मीननाथास आपल्या समागमी घेऊन जावे. आजपर्यंत तुम्ही येथे होता म्हणून मारुतीच्या भूभोकारापासून त्याचे संरक्षण झाले. तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथे संरक्षण करणारा कोणी नाही. दुसरी यात एक अशी गोष्ट आहे की मला उपरीक्ष वसूंचा शाप आहे. त्यांच्या शापास्तव मी सिंहलद्वीप सोडून येथे आले आहे. शापाची मुदतही भरत आली आहे. यास्तव तुम्ही जाताना शापाचे फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला येथे घेऊन जाईल. मग मीननाथाचे येथे संरक्षण कोण करेल? जर त्या स्वर्गास घेऊन जावे तर मनुष्यदेह तेथे जात नाही. अशा या सर्व अडचणी लक्षात आणून माझे मत असे आहे की मीननाथास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावे. मग भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथाने निघण्याची घाई मांडली. मीननाथाकडे पाहून तिलोत्तमेच्या मुखातून शब्द निघेनासा झाला. तिला घाईवरून येऊन ती एकसारखी रडत होती. तेव्हा 33 स्त्रियांनी गोरक्षनाथास वेढून टाकले. त्याने जाऊ नये म्हणून त्या राजवैभवाचे वर्णन करू लागल्या. निरनिराळ्या दागदागिन्याच्या व कपड्याला त्याच्यापुढे ढीग करून रत्नखचित अलंकार व भरजरीचे शेले दुपट्टे त्यांनी त्याच्यापुढे आणून ठेवले. तसेच आम्ही अवघ्याजणी तुझ्या बटीक होऊ, तुझ्या मर्जीप्रमाणे नटून शृंगारून तुला यथेच्छ रतिसुख देऊ, असा पुष्कळ प्रकारे त्यांनी तिला मोहण्याचा प्रयत्न केला. पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धिक्कार करून म्हणाला, आम्हाला सुखसंपत्तीशी काय करायचे? जमिनीचे अंथरूण आम्हास फार सुखदायक होते. अशा प्रकारे बोलून तो लगेच निघाला. जाताना त्याने मैनाकिनीस नमस्कार केला. मीननाथास खांद्यावर घेतले व मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन तो गावाबाहेर निघाला. ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या नकळत आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मैनाकिनीने मच्छिंद्रनाथास दिली. ती त्याने त्यास कळू न देता झोळीत ठेवली. वेशीपर्यंत मंडळी त्यास पोचवायस गेली. तेव्हा मैनाकिनी मच्छिंद्रनाथांच्या पाया पडली. तिने गोरक्षनाथास पोटाशी धरले व त्यास नाथाची बरदास्त ठेवून त्याच्या जीवास जपण्याविषयी पुष्कळ सांगितले. तरी पण तिचा मोहमाया सुटेना. तिने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी मारली आणि मोठ्या मोठ्याने रडू लागली. मग त्या प्रसंगातून निष्ठून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरून सपाट्याने चालू लागला. इकडे तिलोत्तमा मैनाकिनी ऊर बडवून व डोके आपटून घेऊ लागली व गायीसारखा हंबरडा फोडून शोक करू लागली. तो शोक उपरीक्ष वसूने आकाशातून ऐकताच विमान घेऊन तो तिच्याजवळ आला व तिला तिच्या घरी घेऊन गेला. तो म्हणाला, तुला वेळ तर लागले नाही ना? तू ये मांडिले आहेस काय? तू स्वर्गातील राहणारी असून शाप मिळाल्यामुळे येथे आलीस. आता शापमोचन होऊन तू सुखी होणार. असे बोलून त्याने तिच्या अंगावर हात फिरवला. तिला पोटाशी धरले व तिचे डोळे पुसले. तिला घरी नेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीने बोध केला.